नमस्कार मित्रांनो, द संत फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्या हातामध्ये जे आहे आमच्या संत फार्म्समधील गिर गाईच्या दुधापासून बनवलेले हे शुद्ध तूप A2 घी जे आपण म्हणतो त्याला हे आहे। तर हे तूप आम्ही वैदिक बिलोना पद्धतीने बनवतो। तर वैदिक बिलोना पद्धत म्हणजे काय की जुन्या काळात जे आपण दूध तापवायचो, थंड करायचो, त्याचं दही लावायचो आणि ते दह्याला घुसळून त्याचं लोणी काढायचो आणि ते लोणी पुन्हा चुलीवर पारंपरिक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने हे चुलीवर तापवून कढवून त्याचं तूप काढणे, असं हे आमचं पूर्ण वैदिक बिलोना पद्धतीने तूप आम्ही बनवतो। तर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्या या तुपाचा भाव 2800 रुपये पर किलो आहे। तर बऱ्याच लोकांचे मला कमेंट येतात आणि विचारणा होते की एवढं महाग तुम्ही का विकता, कारण बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहिती नसते। तर मित्रांनो, माझं हे 1 किलो तूप बनवण्यासाठी मला 25 लिटर दूध लागते। तर ते कसं, माझं जे दूध येतं ते आम्ही तापवतो, पूर्ण त्याला पूर्ण थंड करतो, त्याचा पूर्ण दुधाचं दही लावतो आणि ते दही घुसळून त्याचं लोणी काढून मग त्याचं तूप बनते। तर ही असं 1 किलो तुपासाठी मला 25 लिटर दूध लागते आणि ही अशी प्रोसेस असते, म्हणून या तुपाचा हा भाव आहे। तर तुम्ही बाजारामध्ये गेला शहरामध्ये आणि गिर गाईचं तूप जर तुम्ही घेतलं, तर गिर गाईचं दूध जर तुम्ही घेतलं तर ते दूध तुम्हाला 100 रुपये लिटर प्रमाणे मिळेल। तर विचार करा, 25 लिटर दूध म्हणजे अप्रॉक्सली 2500 रुपये तुम्ही रॉ मटेरियल माझं 2500 रुपयाचं यामध्ये जाते आणि मला काय नंतर 300 रुपये, त्यात माझ्या माणसांचा सगळ्या गोष्टींचा खर्च, म्हणून या तुपाचा हा भाव नाही आहे जास्त। तुम्ही एकदा हे ट्राय करा। तुम्हाला जर ही कॉस्टिंग जास्त वाटत असेल तर त्यासाठी मी तुमच्यासाठी अर्धा पाव, पावशर अशा ह्या पॅकिंग मी सगळ्या ठेवलेल्या आहे आणि मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो, एवढा विश्वास देतो की तुम्ही हे माझा अर्धा पावचं एकदा घ्या। तुम्हाला जास्त वाटत असेल 350 रुपयाला अर्धा पावचं आहे, तुम्ही एकदा ट्राय करा, एकदा याची चव बघा। 100% मी तुम्हाला सांगतो की तुमची पुढची ऑर्डर माझ्यासाठी 1 किलोची असणार, कारण तेवढी क्वालिटी मी या तुपामध्ये देतो। कारण हे पूर्ण प्युअर, आणि जसं आपण चुलीवरची भाकरी खातो आणि गॅसवरची भाकरी त्यावरची जी चव असते तशी हे माझं चुलीवरचं तूप तयार होणार नॅचरल पद्धतीनं आहे आणि पूर्ण दुधापासून हे तूप बनतं, त्यामुळे हा भाव आहे। बाकीच्या ठिकाणी तूप बनतं आणि जे विकलं जातं, मी नाव घेणार नाही, पण ते कसं असतं, दूध गरम केलं जातं, त्यावरची क्रीम काढल्या, ती साय काढल्या जाते आणि ते साय वेगळे करून ते बाकी जे राहिलेलं दूध ते दूध विकलं जातं। माझं तसं दूध विकलं जात नाही, मी पूर्ण दुधापासूनच तूप बनवतो। किंवा फॅक्टरीमध्ये तुम्ही बघता की पूर्ण दुधाचं ते क्रीम सेपरेटर असतं, क्रीम सेपरेट म्हणजे वेगळे करून दुधातून बाकी दूध विकलं जातं आणि क्रीम सेपरेटरनुसार तूप निघतं, त्यामुळे त्या तुपाचे खूप कमी भाव असतात आणि ते तूप थोडं फॅट पण वाढतं त्यानं। यामध्ये तुम्हाला पूर्ण तत्व मिळतील, प्रोटीन, व्हिटॅमिन, आणि हे खूप छान आहे। आणि मी स्वतः एक्स आर्मी असल्यामुळे मी गायींची सेवा करतोय आणि गायींच्या सेवेच्या माध्यमातून मी माझ्या गायीच्या दुधापासून हा प्रोडक्ट तुमच्या समोर आणलेला आहे। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग सांगा की या तुपाचा भाव योग्य आहे की तुम्ही नक्की सांगाल की या तुपाचा हा भाव तुम्ही कमी ठेवलेला आहे। धन्यवाद।